नांदेड पोलीस स्टेशन मुदखेड हद्दीतील दिनांक 14 रोजी एका 6 वर्ष वयाच्या मुलीचे अपहरण प्रकरणी मुदखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा मुदखेड परिसरात शोध घेतला असता दिनांक 15 रोजी मुदखेड ते उमरी जाणारे रोडच्या बाजूला अपहरण झालेल्या मुलीचे प्रेत मिळून आलेल्या मृत मुलीचा पंचनामा करून सरकारी दवाखाना नांदेड येथे पोस्टमार्टम करण्यात आले। त्यामध्ये वैद्यकीय अभिप्रायानंतर सदर गुन्ह्यात कलम 302, 366 अ, 376 अ ब, 201 भादवी सह कलम बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याप्रमाणे कलमवाढ करण्यात आली होती। पोलिसांचे वेगवेगळे 6 तपास पथके तयार करून पथकाकडून गावातील लोकांना विचारपूस केली, तसेच गोपनीय बातमीदार नेमण्यात आले। गुन्ह्यात भौतिक तांत्रिक पुरावे हस्तगत करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात आला। पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय बातमीवरून आरोपी दशरथ उर्फ धोंडीबा फुलाजी पांचाळ वय 23 वर्ष राहणार रोही पिंपळगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड यास घेऊन गुन्हेगार संबंध विचारपूस केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे। आरोपीस न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीस दिनांक 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सदर गुन्ह्यात इतर आरोपींचा सहभाग आहे का यात तपास चालू असून या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा नांदेड सुशील कुमार नायक हे करत आहे। या गुन्ह्याचा तपास शशिकांत महावरकर विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड, श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड, अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर डॉक्टर खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, वसंत सप्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, पांडुरंग माने, कमल शिंदे, बाबासाहेब कांबळे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, आशिष बोराडे, दशरथ आडे, गजानन दळवी, प्रियंका आघाव, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार, मुदखेड पोलीस स्टेशनचे अंमलदार तसेच पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, इतवारा पोलीस स्टेशन लिमगाव व सायबर सेल येथील अंमलदार यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे। यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे। तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्याची घटना घडलेली होती। मुदखेड पोलीस स्टेशनमध्ये 14 तारखेला तिचा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता। 15 तारखेमध्ये त्याच्यामध्ये मर्डर विथ रेपची कलमं वाढवण्यात आलेली होती आणि पोस्कोची कलमं वाढवण्यात आलेली होती। 15 तारखेपासून आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी DYSP सुशील नायक, ॲडिशनल SP श्री धरणे, आमचे IG सर, आमचे ॲडिशनल SP अविनाश कुमार, आमचे LCBचे सर्व अधिकारी आणि मुदखेडचे अधिकारी, त्याचबरोबर LCBचे सर्व कर्मचारी आणि सर्व फॉरेन्सिक टीम, सायबर टीम, त्याचबरोबर सर्व जे काही संलग्न संस्था आहेत त्या तिथे काम करत होत्या। वेगळ्या याच्यावर काम केल्यानंतर असं लक्षात आलं की जी मुलगी फिरत होती ती शेवटी कुठे फिरत होती आणि त्या ठिकाणाहून मग डॉग स्क्वॉडच्या मदतीने काही गोष्टी निष्पन्न झाल्या आणि आरोपीला शोधण्यात आलं। आरोपीने हा गुन्हा कबूल केलेला असून त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्याची पडताळणी सुरू आहे, परंतु तो स्वतः इन्वॉल्ड आहे हे 100% कन्फर्म झालेलं आहे आणि त्यामध्ये त्याला अटक करून आता आम्ही पुढील तपास करत आहोत। किती आरोपी आहेत? आरोपीने यामध्ये आणखी एक व्यक्ती असल्याचं नमूद केलेलं आहे, परंतु तो त्या बनाव करतोय की खरं सांगतोय याबाबत आमचं अजून धारणा पक्की करायची आहे आणि त्या संदर्भाने आमचे तपासी अंमलदार जे आहेत आता DYSP इतवारा हे आहेत आणि ते त्यावर खात्री करून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आहे। तो आरोपी देखील आम्ही ताब्यात घेऊन कारवाई करतो। तपास लावण्यासाठी 6 दिवस लागले। पोलिसांनी तिथं कॅम्पिंग होती, म्हणजे अक्षरशः पोलीस पूर्ण तिथं फोर्स राहिला आणि डॉगचा सुद्धा त्याच्यामध्ये थोडा बहुत फायदा झाला। काय नेमकं यामध्ये आम्ही सुरुवातीपासून डॉग स्क्वॉडचा वापर केलेला होता, परंतु वेगवेगळे व्हर्जन येत होते की मुलगी शेवटी इथं बघितली गेली, शेवटी ती बसस्टँडला होती, काही जण सांगत होते की शेवटी या ठिकाणी गेलेली होती, परंतु वारंवार विचारपूस वारंवार माहिती घेतल्यानंतर एक लोकेशन फिक्स झालं की शेवटी ती इथे होती आणि ज्या ठिकाणी शेवटी होती त्या पुन्हा ते डॉग स्क्वॉड बोलून झालं आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने नंतर आरोपीचे ठिकाणं ट्रेस झाले।